सुपरफास्ट 100। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। आमच्या दोघांचा निर्णय घेण्यास आम्ही दोघे बंधू खंबीर आहोत। आमचे निर्णय घेण्यास आम्ही समर्थ असल्याने तिसऱ्याची काही गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। एकनाथ शिंदे मालकांना भेटण्याकरता दिल्लीत आले, त्यावर माझा आक्षेप नाही। गद्दारांच्या मतांना मी किंमत देत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। ट्रम्प आपल्या देशाची थट्टा करत आहे। ट्रम्प यांच्या थट्टेला आपण उत्तरही देऊ शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। जाब विचारणं सोडा, पण देशाचं सरकार चालवतंय कोण असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। उपराष्ट्रपती निवडणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला। उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढण्यात आलं, ते सध्या कुठे आहेत याची पहिल्यांदा चर्चा झाली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले। ओबीसी समाज देशाचा कणा आहे। मला कितीही टार्गेट केलं तरी ओबीसींकरता मी लढणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। फक्त ओबीसी नाही, मी सगळ्या समाजाचा विचार केला। ओबीसींसाठी सातत्यानं हिताचे निर्णय घेतले असं फडणवीस म्हणाले। जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी अनियमितता असून 5 कोटींचा प्रकल्प 15 कोटींपर्यंत गेला, त्यामुळे योजनेतील भ्रष्टाचारात कारवाई केली जाईल। भ्रष्टाचार झाला तर संबंधितांवर कारवाई होईल असं विखे पाटील म्हणाले। बीड शहरातील महसूल भवनाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते संपन्न झालं। महसूल भवनासह जिल्हाधिकारी कार्यालयाची कामं दर्जेदार करा अशी तंबी अजित पवारांनी कंत्राटदारांना दिली। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी 5:45 वाजता दौऱ्याला सुरुवात केली। अजितदादांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ झाली। ससून डॉकचे आधुनिकीकरण करून त्याचं मॉडेल डॉक बनवणार असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलंय, तर ससून डॉकमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे। पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांनी जामिनाकरता अर्ज केलाय। पुणे न्यायालयामध्ये वकिलामार्फत अर्ज दाखल केला गेला असून या प्रकरणातील 7ही आरोपी सध्या येरवडा कारागृहामध्ये आहेत। पोपळा पिकला, 2 रुपये किलोचा दर मिळाला। धुळ्यातील शेतकऱ्यानं 3 एकर पिकावर रोटावेटर फिरवला। पिकाकरता केलेला खर्चही निघत नाही। हताश झालेला शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसतोय। 3 एकर पिकावर त्यानं रोटावेटर फिरवला। छत्रपती संभाजीनगरच्या वरुड गावातील शेतकऱ्यांना कोबीला योग्य भाव न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं 1 एकरातील कोबी काढून फेकलाय। कोबी 5 ते 7 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। यात त्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालं। मुळशी तालुक्यातील माण हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र गावठाणातील निर्णयात आमचं ऐकावं अशी मागणी ग्रामस्थांनी अजित पवारांकडे केली आहे। 36 मीटरचा रस्ता न करता 24 मीटरचाच रस्ता करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। देहू रोड कॅन्टोन्मेंट बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी वाढू लागली। देहू रोडकरांचा हा लढा आता थेट रस्त्यावर येणार असून 10 तारखेला देहू रोड बंदची हाक देण्यात आली आहे। पुणे मुंबई महामार्गावर सेंट्रल चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। मावळ तालुक्यातील 50 गावांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या कामशेत बाजारपेठेत बत्तीगुलच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले। त्यावेळी वेळेत विजेची समस्या मिटली नाही तर मोर्चा काढू, कामशेत बंदची हाक देऊ असा इशारा देण्यात आला। जळगावातील फैजपूर इथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातील पिंपरूड इथल्या अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यानं विद्यार्थी त्रस्त झाले। यावेळी त्यांनी पायी चालत जात थेट प्रांत कार्यालयामध्ये आपल्या समस्यांचा पाढा वाचला। उल्हासनगरमधील इंग्रजी माध्यमातील महिला शिक्षकांनी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलं। या शाळेतील 20 वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांना अचानक काढून टाकल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलं। याला आता विद्यार्थ्यांचा पालकांनी पाठिंबा दिला आहे। मावळमधील तळेगाव तसंच शेलारवाडी शेतकऱ्यांच्या डीआरडीओ जमीन संपादन प्रकरणात वाढीव अनुदानाकरता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला। वाढीव अनुदान मिळावं याकरता दिल्लीत हालचाली सुरू आहेत। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे पिकं जमिनीवर आडवी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी करण्यात येते। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील चिकनसह मटण शॉप आणि सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत।
जळगावच्या धरणगाव तालुक्यात जनावरांमध्ये लंपी आजारानं शिरकाव केला. आतापर्यंत 202 जनावरांना या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. त्यातील 150हून अधिक जनावरांची प्रकृती आता स्थिर आहे. उर्वरित 50 जनावरांवर औषधोपचार सुरू असून आतापर्यंत 7 जनावरांचा मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील यवत गावातील जमावबंदी अखेर उठवण्यात आली. काल रात्री 12 वाजल्यापासून यवत गावातील जमावबंदीचे आदेश उठवण्यात आले. आजपासून गावातील सगळे व्यवहार सुरळीत चालू करण्यात आले. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता केंद्र सरकारनं नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला. मात्र यातही कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. त्यामुळे नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. सोलापुरात खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटाला हिंदू संघटनांकडून तीव्र विरोध केला जातो. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे. चंद्रपूर शहराचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार हे केवळ इव्हेंट घेण्यात मशगूल असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आंदोलन केलं. महाकाली मंदिराच्या मार्गावर नव्यानेच बांधलेल्या डांबरी रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्यानं काँग्रेसनं निषेध नोंदवला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लातूरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. उद्या पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुलाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कल्याण वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीनं वैयक्तिक घरगुती कामं करून घेतली जातात. या प्रकरणी तत्कालीन उपायुक्त आणि वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवकपदी निवड होऊनही एका महिलेला अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. उच्च न्यायालयानं आदेश देऊनही नियुक्ती देण्यास विलंब होत असल्यानं त्रस्त महिलेनं उपोषणाचा इशारा दिलाय. लातूर शहरातील बेशिस्त ऑटो चालकांवर आता दंडात्मक कारवाई तसंच गुन्हे दाखल केले जातील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलाय. लातूर पोलीस वाहतूक शाखेतर्फे नियमानुसार ऑटो चालवून वाहतूक शिस्त पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. शिर्डीतील एका रेस्टॉरंटमध्ये महिला कर्मचाऱ्यांची काही टवाळखोरांनी छेड काढली. यालाच विरोध केल्यानं 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला. तर रेस्टॉरंटचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. हा सगळा प्रकार CCTVत कैद झाला. सोलापूरच्या बार्शीतील चांदणी नदीत बुडून 7 वर्षाच्या मुलाचा अंत झाला. समर्थ संतोष शिरसाट असं नदीत बुडून मृत्यू झालेल्याचं नाव. मुलाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर असणाऱ्या बारवर मीरा भाईंदर पालिकेनं कारवाई केली. कारवाईचा फक्त बाबुलबुवा केला का असा आरोप होतोय. पालिकेनं 2 JCB घेऊन कारवाईचा थाट दाखवला, पण प्रत्यक्षात फक्त दरवाजाच तोडला असा आरोप करण्यात आला. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात असलेल्या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. सकाळी 7 वाजता मिरवणूक सुरू करणार अशी भूमिका पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या जनार्दन पवळे संघाकडून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वी जनार्दन पवळे संघाकडून याबाबतचा फ्लेक्स सुद्धा उभारण्यात आला. नागपुरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. दोघांकडून 1,21,000च्या 500च्या 243 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अमरावतीत अवैध धंदे वाढत्या गुन्हेगारीवरून युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. हातात पोस्टर घेत अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शहरातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी युवक काँग्रेसनं केली आहे. अहिल्यानगरच्या केडगावातील ग्रामस्थांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. अनियमित पाणी पुरवठा आणि कचरा संकलनाच्या समस्येविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. शिक्षण मंत्री दादा भुसे गोंदियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत आणि सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशा सूचना दादा भुसेंनी दिल्या. प्रत्येक शाळेत जाऊन तपासणी करणार असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाकरता 4,78,00,000 खर्चाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या किल्ल्यातील ढासळलेल्या कामाला नुकतीच सुरुवात झाली. किल्ला परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाची नुकतीच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यातील काटली इथल्या नाल्याजवळ मॉर्निंग वॉक करता गेलेल्या 6 तरुणांना अज्ञात ट्रकनं चिरडलं. या अपघातात 4 तरुणांचा मृत्यू झालाय. 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमी रुग्णांना हेलिकॉप्टरमधून नागपूरला उपचाराकरता नेण्यात आलं.
धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 15 वर्षाच्या शाळकरी मुलांमध्ये किरकोळ कारणावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाली। एका मुलाला 5 जणांनी बेदम मारलं। यात त्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला। या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या SIT कॉलेजबाहेर 2 गटात हाणामारी झाली। विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीचं कारण अद्याप समजलेलं नाही। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। डीजे वाजवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करत कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली। धुळे शहर पोलिसांनी 10 लाखांचे 2 डीजे जप्त करत गुन्हा दाखल केला। रायगडच्या सुधागड तालुक्यातील 2 ठिकाणी पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात रायगड पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी 7 पैकी 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। गोंदिया जिल्ह्यातील कोचेवाहीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळानं संगनमत करून धनाचा गैरवापर करत शासनाची 92,82,356 रुपयांची फसवणूक केलेली आहे असं समोर आलं। या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी रावणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। या तक्रारीवरून संस्थेच्या 13 संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अनिल चव्हाण यांनी एका शाळेची तपासणी करण्याकरता 25,000च्या लाचेची मागणी केली। यावेळी लाच घेतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री दादा भुसे काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जळगावच्या खेडी शिवारच्या शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेन्स इथं 13 जानेवारी रोजी घरफोडी झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली। आरोपींकडून 3,97,000चे दागिने जप्त करण्यात आले। अहिल्यानगरच्या चितळे रोडवरील नामांकित दुकानामध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेनं 3 चोरट्यांना अटक केली आहे। ते तिघे आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। सोने चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे। चांदीमध्ये 1200 रुपयांची वाढ सुरू आहे। ती 1,14,500 रुपयांवर गेली आहे। सोन्याच्याही भावात 2 दिवसांमध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे। 1,01,000 रुपयांवर सोनं पोहोचलेलं आहे। सोन्याचा हा नवा उच्चांक आहे। श्रावण महिन्यासह नारळी पौर्णिमेमुळे नागरिकांकडून नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसात तब्बल 1600 टन नारळाची विक्री झालेली आहे। होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री सुरू आहे। एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीज पडल्याने आतापर्यंत देशभरात 1,626 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 52,367 जनावरांचा मृत्यू झाला आहे। 1,57,817 हेक्टर पिकाचं नुकसान झालेलं आहे।